ब्रेकिंग न्यूज आली आहे। पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातल्या खानिवली येथे मागील 2 आठवड्यांपूर्वी एका घरात 50 लाख रुपये रोकड असल्याची माहिती मिळवून रात्रीच्या सुमारास जबरी चोरी करणाऱ्या सशस्त्र दरोडेखोरांना वाडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे। हकीकत अशी आहे की वाडा तालुक्यातील खानिवली येथील 52 वर्षीय मनीषा भानुशाली यांच्या राहत्या घरात दिनांक 12/7/2024 रोजी संध्याकाळी 8:30 वाजताच्या सुमारास ते दिनांक 13/7/2024 पहाटे 3:30 वाजताच्या सुमारास 4 अनोळखी सशस्त्र आरोपींनी दरोडा टाकून काही रोख रकमेसह ATM, सोना चांदीच्या दागिने आणि बाईक जबरी चोरी करून फरार झाले होते। इतकेच नाही तर जाताना फिर्यादीच्या घरात असलेले CCTV फुटेजचे DVR काढून व घरातील सॅमसंग कंपनीचा मोबाईल घेऊन फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना घराच्या दरवाजाची बाहेरील कडी लावून जवळपास 2,31,500 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून फरार झाले होते। खरं म्हणजे आरोपी 6 तासाहून अधिक तक्रारदारांच्या घरात ठाण मांडून होते व आरोपींनी तक्रारदाराच्याच मोटरसायकलने ATM मध्ये जाऊन तक्रारदाराच्याच खात्यातून 20,000 रुपये रोकड रक्कम सुद्धा काढून आणली होती। फिर्यादीच्या घराजवळ असलेल्या देवानंद रमेश तुंबडा वय वर्षे 31 राहणार वसुरी तालुका वाडा जिल्हा पालघर व संतोष कृष्णा तरे वय वर्षे 37 राहणार सोनाळे तालुका भिवंडी जिल्हा ठाणे या आरोपींनी घराची रेकी करून अविनाश सुभाष पवार वय वर्षे 25 राहणार एकुरका पोस्ट जवळा तालुका कळंब जिल्हा धाराशिव, रॉकी उर्फ रमेश भैरू धावारे वय वर्षे 30 राहणार कल्याण मुळगाव एकुरका जिल्हा धाराशिव, आकाश काळूराम संते वय वर्षे 28 राहणार पलावा कासाविला डोंबिवली पूर्व तालुका कल्याण जिल्हा ठाणे, राम प्रकाश गायकवाड राहणार कल्याण या आरोपींना सदर घरात 50 लाख रुपयांची रोकड असल्याची माहिती दिल्यानंतर या दरोडेखोरांकडून हा दरोडा टाकण्यात आला होता। त्यानुसार वाडा पोलिसांनी आरोपींविरोधात वाडा पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर वाडा पोलिसांनी कोणत्याही धागेदोरे नसताना पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट, जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे, वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत हाके, पोलीस उपनिरीक्षक विजय डाखोरे, पोलीस उपनिरीक्षक मयुरेश अंबाजी, पोलीस हवालदार विजय मडवी, महिला पोलीस हवालदार हर्षला देहरकर, पोलीस शिपाई गजानन जाधव, पोलीस शिपाई चेतन सोनावणे, पोलीस शिपाई संतोष वाघचौरे, पोलीस शिपाई भूषण खिल्लारे, पोलीस शिपाई हरेश काळे यांनी मोठ्या शिताफीने या आरोपींना मोबाईलद्वारे ट्रेस करत अटक केली आहे। तसंच या आरोपींकडून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। दरोडा टाकणारे 4 आणि दरोडेखोरांना माहिती देणाऱ्या 2 अशा 6 आरोपींपैकी 5 आरोपींना वाडा पोलिसांनी अटक केली असून अजूनही एक आरोपी फरार असून त्याचा शोध सध्या वाडा पोलिसांकडून सुरू आहे। रात्री 8:30 ते पहाटे 3 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे। रात्री 8:30 वाजता 4 अनोळखी इसम त्या घरी आले, घरावर दारावर लाथा मारल्या, त्यांनी घरामध्ये प्रवेश केला। घरामधल्या लोकांच्या चेहऱ्यावर मिरची स्प्रे मारून त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांना बांधून ठेवलं गेलं आणि त्यांच्या घरामध्ये सगळे सामान चेक केलं गेलं। त्यांना 50 लाख रुपये त्या घरामध्ये आल्याची संदर्भातली टीप लागली होती, त्याचा शोध ते घेत होते। तिथे ते पैसे मिळाले नाहीत या संदर्भात त्यांनी हातात जे वेपन होते त्या वेपनचा सुद्धा धाक त्यांना दाखवला आहे। त्या ठिकाणी जे ATM कार्ड मिळालं त्याच्या आधारे त्यांनी त्यांच्या ATM मधून 20,000 रुपये काढून घेतले। ते 12 किलोमीटर जाऊन कुडूस या ठिकाणच्या ATMचा वापर केला गेलेला आहे आणि त्या ठिकाणून ते 3:30 वाजता निघून गेले। 50 लाख रुपये त्या घरामध्ये आहेत अशा स्वरूपाची टीप हे स्थानिक गुन्हेगार यांनी त्यांना दिली गेली होती। त्याची नावं निष्पन्न झालेली आहेत। या संपूर्ण गुन्ह्यामध्ये 6 आरोपी निष्पन्न झालेले आहेत, 2 आरोपी हे टीप देणारे आहेत, 4 आरोपी ज्यांनी प्रत्यक्ष काम केलेले असे आहेत। याच्यामध्ये सध्या दरोड्याचे सेक्शन लागलेले आहेत, त्याचबरोबर क्रिमिनल कॉन्स्पिरसी सुद्धा सेक्शन लावण्यात आलेले आहेत। आरोपीकडून संपूर्ण मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे। मोटरसायकल, मोबाईल, सोन्या चांदी दागिने हा संपूर्ण मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे। हे आरोपी इतर गुन्ह्यामध्ये त्या ज्या हद्दीमध्ये राहत आहेत त्या ठिकाणच्या गुन्ह्यामध्ये ते आरोपी आहेत। आमच्या जिल्ह्यामधील जे आरोपी आहेत
तेही या ठिकाणच्या रेकॉर्डवरचे आरोपी आहेत. तर अवघ्या 2 आठवड्यात वाडा पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत आरोपींच्या मुसक्या आवळल्याने भीतीच्या छायेत असलेल्या तक्रारदार पीडित कुटुंबियांकडून पोलिसांच्या उत्तम कार्यपद्धतीवर आनंद व्यक्त करत आभार देखील मानले. जसं आमच्या घरामध्ये 12 तारखेला जे घडलं, पूर्ण वाडा तालुक्यामध्ये हे म्हणजे एकदम कुठलीही काही कोणीही टिप्स देताना हे जे कार्य, हे जे सगळं त्या लोकांनी घडवून आणलं, किंवा जसं आमच्या घरात त्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला, पण वाडा पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या मदतीने आणि उत्तम कामगिरीने त्या चोरांना 15 दिवसाच्या आत त्यांनी पकडले. आणि वाड्याची पोलीस स्टेशनचे आम्ही खरोखरच आभारी आहोत. आणि मेन म्हणजे हाके साहेबांचे आभारी आहोत. हाके साहेबांनी यामध्ये खूप उत्कृष्ट कामगिरी करून चोरांचा छडा लावला. याबद्दल आम्ही समाधानी आहोत आणि वाडा पोलीस ठाण्याचे पण आम्ही आभारी आहोत.